पार्थ तर काय आता आम्हाला माहितीच आहे की तो जवळजवळ या क्षेत्रात आता डॉन होऊ इच्छितोय असं दिसतच आहे आणि तो झालाय जवळजवळ. मग या क्षेत्रातच तू पुढे करिअर करणार की वेगळं काही ठरवलंय? ॲक्च्युली पुलंचं एक वाक्य आहे की नोकरी पण करा आणि एका कलेशी मैत्री करा कुठल्याही. वा की नोकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि कला तुम्हाला का जगायचं ते शिकवेल. क्या बात आहे. वा वा वा. छान वाक्य आहे ते. पण पार्थला सायकोलॉजिस्ट व्हायचं असं मी सायकोलॉजिस्ट व्हायचं. हो. क्या बात आहे, क्या बात. आणि अर्चित? तुझ्यासारखं होणार. म्हणजे मला मेडिसिन करायचंय. वा. पण मी ऍक्टिंग सुद्धा चालू ठेवेन. मेडिसिन करायचं आणि ऍक्टिंग सुद्धा चालू ठेवणार. क्या बात आहे. थोडक्यात माझ्या पोटावर पाय देण्यात ठरलंय त्याचं. हा जरी विनोद असताना अर्चित तरी सुद्धा मला खूप अभिमान आहे की मी मेडिकलचा विद्यार्थी आहे आणि मी आयुर्वेदाचा विद्यार्थी आहे. मी आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे. आयुर्वेदानं मला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट दिली ती म्हणजे योग अभ्यास, ज्याला आपण योगा म्हणतो. आणि कालच म्हणजे 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केलेला आहे. योगा ही एकमेव अशी भारतीय प्राचीन वैद्यक पद्धती आहे ज्यामुळे आपण अंतर्बाह्य निरोगी राहू शकतो. तुम्ही सुद्धा दिवसातला थोडा वेळ काढून योगा करा आणि अंतर्बाह्य निरोगी राहा. निखिल सर, तुम्ही तर निर्माते आहात आणि सगळ्याच दिग्दर्शकांची अशी इच्छा असते की आपल्याला एक मोठा निर्माता मिळावा आयुष्याच्या सुरुवातीलाच. अविनाशजींचं उदाहरण आहे. पहिलाच सिनेमा त्यांचा दिग्दर्शनातला, त्यांना तुमची साथ लाभली. रवी जाधव यांचा आपण उल्लेख मागच्याच वेळेला केला होता. त्यांच्या पहिल्या सिनेमापासून ते तुमच्या सोबत आहेत. नागराज मंजुळे पहिलाच सिनेमा सुपर डुपर हिट झाला. तर हे जे नवीन पिढीतले सगळे दिग्दर्शक आहेत, या नवीन पिढीतल्या दिग्दर्शकांबद्दल तुमचं काय मत आहे? काय झालं की आपल्याकडे खूप नाटक हे खूप इन्स्पायरिंग फॉर्म होतं. सो तुम्ही जर बघाल तर खूप नाटकाच्या एका परंपरेतनं आलेले आपल्याकडे दिग्दर्शक होते ज्यांनी खूप जबरदस्त कॉन्ट्रीब्यूट केलं. त्याच्यानंतर गेल्या एक 10 वर्षात TV सिरियल हा एक पहिला टप्पा होता आणि मग अनेक दिग्दर्शक चित्रपटाकडे आले. सो तो एक नवीन फॉर्म आपण असं म्हणूया की चित्रपटांना एक नवी दृष्टी मिळाली किंवा नवा एक स्टायलिंग आलं. आणि आता हे जे सगळे जी एक यंग ब्रिगेड आहे तर त्यांची एक स्वतःची एक वेगळी लँग्वेज आहे. म्हणजे ह्यांनी सगळ्यांनी काय केलं तर मराठी चित्रपट जो आहे तो सगळा समृद्ध होतो आहे. आणि म्हणून तुम्ही जर बघायला केलं की गेल्या 2 वर्षामध्ये इतके वेगवेगळे विषय आपल्याला बघायला मिळत आहेत. सगळेजण त्यांच्या पर्सनल स्टोरीज सांगत आहेत. त्यांच्या त्या अगदी वेगवेगळ्या प्रांतातनं आलेले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कथा आहेत. त्यांचं स्वतःचं काहीतरी मांडणं आहे. आणि हे खूप सिनेमॅटिक आहे. म्हणजे खूप वेगळ्या शैलीनी मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्यांचं हे म्हणजे या सगळ्या यंग मेकर्स हे कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे आज तुम्ही किती नावं बघा, अविनाश, नागराज, प्रकाश कुंटेने आत्ता कॉफी केला होता, रवी आहेच याच्यामध्ये, किंवा भाऊरावचा आता ख्वाडा नावाचा जो सिनेमा आहे तो, चैतन्याचा कोर्ट जो फर्स्ट फिल्म आहे ज्याला आज गोल्डन लोटस आहे, सगळ्यात भारतातली सर्वोत्कृष्ट फिल्म झाली होती. सो या सगळ्यांनी एक प्रकारे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेला आहे. आणि त्यांचं ह्या सगळ्या यंग ब्रिगेडचं ते खूप जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि किल्लाचं मला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी एक सांगावीशी वाटते की त्याची एक चित्रभाषा तर आहे, बट इट इज म्हणजे जे खूप रेअर अशा करताय ना की इट्स ऑलमोस्ट लाईक अ पेंटिंग. म्हणजे फिल्म तशी त्याची एक क्वालिटी आहे. तर ही जी क्वालिटी आहे की ते एक आज एक पेंटिंगसारखा एक सिनेमा आज आपल्याकडे यावा, तर हे या सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या ह्यांना बघून किंवा ह्यांचं काम बघून अजून नवीन तरुण मुलं इथे येणार आहेत आणि त्याच्याने हे अधिकाधिक समृद्ध होत जाईल असं मला वाटतं. अविनाशजी, बर्लिनमध्ये जेव्हा तुम्ही हा सिनेमा मुलांना दाखवला होता तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? वर्ल्ड प्रीमियर पहिल्या स्क्रीनिंगला मुलं अशी बाहेर रांगा लावून उभी होती आणि तिथल्या शाळांना त्या फेस्टिवलच्या काळाच्या दरम्यान सुट्टी दिली जाते. त्यांना फिल्म्स, वेगवेगळ्या देशातल्या फिल्म्स बघण्यासाठी तिथे आणलं जातं. कल्चरचा भाग येतो बर्लिन फिल्म फेस्टिवलचा. आणि 1400 सीटर ते ऑडिटोरियम होतं इतकं मोठं. ज्यावेळी मी, अर्चित आणि अमृता आम्ही आतमध्ये शिरलो तर सगळा गदारोळ तिथे माजला होता. फिल्म संपल्यानंतर ज्यावेळी क्लायमॅक्स सुरू झाला आणि संपली फिल्म त्यावेळी 7 मिनिटाचा अपलॉज होता फिल्मला. 7 मिनिटं ती लहान मुलं म्हणजे ओरडत होती, टाळ्या वाजवत होती. अर्चित तर स्टार झाला होता, त्यांनी जवळजवळ 100-200 ऑटोग्राफ साईन केले असते. क्या बात. तर
त्या ज्युरीनी किल्लाला बेस्ट फिल्मचं वा. पारितोषिक दिलं. तर आज अमृता आमच्यामध्ये आहे म्हटल्यानंतर गाण्याची रिक्वेस्ट तर झालीच पाहिजे, पण गाण्या अगोदर मला यायचंय अमृताच्या ती फुलराणीकडे. बरं मग गाणं म्हणते त्यातलं. मला फोरिस्टाच्या म्हणजे मी मंजुळा साळुंके रस्त्यावर फुलं इकती, पण माझं सपाळलाही मोठं आहे. फॉरेस्ट म्हणजे कोण कळलं का तुम्हासनी? फ्लोरिस्ट फुलाचं दुकान असलेला माणूस, कळलं? मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच, मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच, काचच्या माग उभं राहून शेणी फुलं इकायची, हे मला फोरिस्टाच्या शापामधल्या बाई गथुयाच. तिथल्या पोरी कशा किसपिस 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 मंजूळ बोलत्यात, इंग्लिश बोलत्यात ना तिथल्या पोरी. हा मग तिथल्या पोरी कशा किसपिस 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 मंजूळ बोलत्यात. चकापका 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 दिसत्यात, चकापका लिपस्टिक वगैरे लावत्यात ना तिथल्या पोरी. चकापका 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 दिसत्यात,